स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेग व अंतर या घटकांतर्गत एक वेगळा नमुना पाहणार आहोत। त्या नमुन्यामध्ये प्रश्न असे असतात, एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने किंवा एकाच मार्गाने दोन वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळे वेळी निघतात आणि त्यांचे स्पीड किंवा त्यांचा तासी वेग हा सुद्धा वेगवेगळा असतो, परंतु त्या दोन गाड्यांची काही वेळानंतर भेट होते। मग ती भेट कधी होईल, ती भेट कधी होईल अशा स्वरूपाचे ते प्रश्न असतात। आणि मग उदाहरण काय आहे बघू। मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी आता एका ठिकाणाहून निघालेत गाड्या, मुंबईहून निघालेत नागपूरला चाललेत, दोन गाड्यांपैकी तासी 60 किलोमीटर वेगाने, एका गाडीचा वेग दिला आपल्याला तासी 60 किलोमीटर वेगाने पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली। वेळ पण दिली तिची, किती वाजता सुटली ती 7:30 वाजता सुटली। त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने म्हणजे मुंबईहून नागपूरला दुसरी गाडी, तिचा पण वेग दिला आपल्याला तासी 75 किलोमीटर वेगाने आणि ती पण गाडी सकाळी 8:30 वाजता सुटली, तिचा पण वेळ दिलाय सकाळी 8:30 वाजता सुटले। त्या एकमेकीस किती वाजता भेटतील असा प्रश्न आहे आणि मग त्यासाठी पर्याय दिले, दुपारी 12 वाजता, दुपारी 12:30 वाजता, दुपारी 1:30 वाजता। आणि आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे। आपण थोडक्यात आधी कन्सेप्ट समजून घ्या, उदाहरण कसं सोडवायचं। हे मुंबई आहे असं गृहीत धरा आणि हे नागपूर आहे असं गृहीत धरा। हे मुंबई आणि हे नागपूर आहे। इथून सकाळी 7:30 वाजता एक गाडी निघाली, हे अंतर आपल्याला माहित नाही, अंतर दिले काही आपल्याला दिलेलं नाही, परंतु ही 7:30 वाजता निघालेली गाडी तासाला 60 किलोमीटर चालते। किती किलोमीटर चालते? 60 किलोमीटर चालते तासाला। एवढं तर आपल्याला नक्की माहित आहे। त्याच मार्गाने त्याच दिवशी मुंबईहून, हे मुंबई आहे आणि नागपूरला दुसरी गाडी निघाली, ती गाडी मात्र निघाली 8:30 वाजता। तिचा स्पीड पण आहे आपल्याला दिलेला 75 किलोमीटर। आता इथं कुठलंही सूत्र न लक्षात ठेवता हे उदाहरण कसं सुटतंय बघा आपण। आता पहिली गाडी किती वाजता निघाली? 7:30 वाजता निघाली। दुसरी गाडी किती वाजता निघाली? 8:30 वाजता निघाली। म्हणजे पहिली गाडी 1 तास प्रवास केलेला आहे, दुसरी गाडी निघेपर्यंत पहिल्या गाडीने किती तास प्रवास केला आहे? 1 तास। आणि मग पहिल्या गाडीचा प्रवास आपल्याला ताशी वेग दिलाय बघा, ताशी वेग दिलाय 60, म्हणजे पहिल्या गाडीने एका तासात किती किलोमीटर अंतर पार केले हे निघण्यापूर्वीच 60 किलोमीटर अंतर पार केले। ही 60 किलोमीटर पुढे आले, इथपर्यंत आले आणि ती जागेवरच आहे, परंतु इथनं पुढे काय होणार आहे? ही तासाला 60 किलोमीटर चालणार आहे आणि ही गाडी मात्र तासाला 75 किलोमीटर चालणार आहे। म्हणजे पहिल्या तासात ही गाडी 75 किलोमीटर येणार आहे, म्हणजे इनं काटलेल्या तोपर्यंत ही पुढे 60 किलोमीटर जाणार, म्हणजे 120 किलोमीटर होणार आहे आणि ही 60 किलोमीटर असणार आहे। दुसऱ्या तासाला ह्या गाडीचा तास ही 75 किलोमीटर वेग असल्यामुळे हिचं ज्यावेळी 2 तास प्रवास होईल त्यावेळेस 150 किलोमीटर झालेला असणार आहे, तोपर्यंत हिचा तिसरा तास झालेला असणार आहे, हिचं 180 किलोमीटर झालेला असणार आहे। अशा पद्धतीनं हे गाडी पुढे जाणार आहे, ही पुढे गाडी पुढच्या तासात 75 किलोमीटर जाणार, म्हणजे 250 किलोमीटर होणार आहे। अशा पद्धतीने हा प्रवास चालू होणार आहे। आणि मग हे जादाचं जे कापलेलं अंतर होतं तिला 60 किलोमीटर, ह्या गाडीचा प्रवास चालू होण्यापूर्वी ते अंतर 60 किलोमीटर आहे, परंतु हिचा जो स्पीड आहे तो हिच्या स्पीडपेक्षा तासाला 15 किलोमीटर प्रमाणे जास्त आहे, तासाला 15 किलोमीटर जास्त आहे। म्हणजे प्रत्येक तासाला ते 15 किलोमीटर अंतर हिनं कापलेलं, आधीच्या गाडीनं कापलेलं अंतर ते कव्हर करणार। म्हणजे पहिल्या तासात 15, दुसऱ्या तासात 15, तिसऱ्या तासात 15 आणि चौथ्या तासात 15, असं प्रत्येक तासाला 15 कव्हर करणार। मग 60 कमी अंतर जे तिनं आधीच कापलं होतं ते कव्हर करायचं म्हणलं, प्रत्येक तासाला 15 ने चाललंय म्हणलं, 15 × 15 आणि 15 × 60, 4 तास ते अंतर कव्हर करायला लागणार आहे। आणि मग 4 तासानंतर गाडी ही दुसऱ्या निघालेली गाडी किंवा नंतर निघालेली गाडी पहिल्या गाडीला भेटणार आहे। मग पहिली गाडी किती वाजता निघाली होती त्याचा आपल्याला घेणं देणं नाही, कारण दुसरी गाडी निघाल्यानंतर 4 तासानं ती त्या पहिल्या गाडीला भेटणार आहे। म्हणजेच दुसऱ्या गाडीचा जो वेळ होता 8:30 त्याच्यात 4 तास मिसळले, म्हणजेच
12:30 वाजता ह्या दोन गाड्या एकमेकीला भेटणार आहेत. आता हे सूत्राच्या स्वरूपाने कसं बघायचं, तर सूत्राच्या स्वरूपाने बघत असताना काय करायचं आहे, सूत्र त्यासाठी जाय बघा, ते लक्षात ठेवा. वेळेतील फरक गुणुले पहिल्या गाडीचा वेग आणि भागिले वेगातला जो फरक आहे दोन्हीच्या तो. हे या सूत्राने लक्षात ठेवायचं. हे सूत्र पाठ करावं लागणार आहे. जर हा कन्सेप्ट समजून घेतला तर आपण तोंडी कुठलीही क्रिया न करता उदाहरण सोडवू शकतो. आणि सूत्र पाठ करून सोडायचं म्हणलं तर पहिल्यांदा जर एकाच ठिकाणाहून दोन गाड्या एकाच दिशेने निघाल्या असतील, त्यांच्या वेळा वेगळ्या असतील आणि त्यांचा स्पीड सुद्धा वेगळा असेल, तर त्या कधी भेटतील हे काढण्यासाठी आपल्याला सूत्र लक्षात ठेवणार नाही की वेळेतील फरक. हे सूत्र लिहून घ्या कुठे कोपऱ्यात व्हिडिओ पॉज करून. वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग आणि भागिले परत वेगातील फरक. आता वेळेतील फरक बघायचा आपल्याला. पहिल्यांदा पहिली गाडी 7:30 वाजता निघाली आणि दुसरी गाडी 8:30 वाजता निघाली, म्हणजे वेळेतील फरक किती आहे, 1 तास आहे. गुणिले पहिल्या गाडीचा वेग 7 आहे आणि दोन्ही गाडीच्या वेगातला फरक, पहिल्या गाडीचा वेग किती दिला आपल्याला 60 आणि दुसऱ्या गाडीचा वेग दिला आपल्याला 75. ह्या दोन्हीतला जो फरक आहे तो 75 वजा 60 केलं तर आपल्या इथं 15 आणि 60 गुणिले 1 60च, 60 गुणिले 1 केल्यानंतर 60च आणि भागिले 15, 15 1 15, 15 चौक 60, 4 तास लागणार आहे. कुठल्या गाडीपासून, नंतरची जी गाडी निघाली होती त्या गाडीनं पहिल्या गाडीला भेटण्यासाठी 4 तास लागणार. मग दुसरी गाडी आपली 8:30 वाजता निघाली, तिथनं 4 तास, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 12:30 वाजता त्या दोन्ही भेटणार आहेत. आणि मग 12:30 आपल्याला पर्याय दिलाय दुसरं. आपण या पद्धतीने करू शकतो किंवा या पद्धतीने करू शकतो. सूत्र कोणतं लक्षात ठेवायचं, का कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, हा प्रश्न तुमच्यावर सोडवून आहे. या पद्धतीने सोडवलं तर तुम्ही तोंडी पण सोडवू शकता. चला आणखीन एक उदाहरण बघूया. बघा आपल्याला उदाहरण आहे, मुंबईहून एक मोटार मद्रासकडे जाण्यासाठी निघाली. एका ठिकाणाहून एक बस निघाली किंवा एक गाडी निघाली, काय माहित नाही आपल्याला, रेल्वे का बस आहे. ती सकाळी 6 वाजता निघाली. तिचा वेळ आपल्याला माहित आहे, सकाळी 6 वाजता निघाली वेळ आहे आणि तिचा वेग आपल्याला माहित आहे 40 किलोमीटर आहे. त्यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता दुसरी गाडी निघालेली आहे, तिचा वेळ आहे 7:30 वाजता. त्याच ठिकाणाहून म्हणजे मुंबईहून दुसरी मोटार तासी 50 किलोमीटर वेगाने निघाली. दुसरी मोटार निघाली तासाला 50 किलोमीटर वेग अंतर कापते आणि मग त्या दोन मोटारींची भेट केव्हा होईल. आपण मगासारखंच कन्सेप्ट वाईज बघू. हे मुंबई आहे आणि या मुंबईवरून ही पहिली गाडी आपल्याला निघाली आहे मद्रासला जाण्यासाठी. हे मद्रास आहे असं गृहीत धरू. अंतर किती आपल्याला माहित आहे का, इथं काही घेणं देणं आपल्या अंतराचं. निघाले किती वाजता, सकाळी 6 वाजता निघाले आणि गाडीचं निघाल्यानंतर तासाला वेग किती आहे, वेग किती आहे 40 किलोमीटर आहे. काय झालंय की त्याच ठिकाणाहून म्हणजेच मुंबईवरून दुसरी एक बस मद्रासला जाण्यासाठी निघाली, मात्र ती बस निघाली 7:30 वाजता आणि ह्या बसचा वेग मात्र 50 किलोमीटर आहे. आता इथं लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा ही निघाली 7:30 वाजता, ही निघाली 6 वाजता. मग ही गाडी निघाल्याच्या आधी म्हणजे 1.5 तास या गाडीचा प्रवास झाला. किती तास, 1.5 तास. मग तासाला 40 किलोमीटर, तर 1.5 तासाला किती प्रवास झाला असेल, तर आपल्याला माहित आहे 1.5 तासाला 60 किलोमीटर प्रवास झालाय. आता 60 किलोमीटर प्रवास ही गाडी कव्हर करणार आहे, परंतु कव्हर करत असताना प्रत्येक तासाला ही गाडी किती अंतर कव्हर करणार आहे, तर या दोन्हीतला फरक आहे. हिचा 40 किलोमीटर वेग आहे आणि हिचा 50 किलोमीटर तासाला वेग आहे. म्हणजे तासाला, प्रत्येक तासाला ह्या गाडीपेक्षा ही गाडी 10 किलोमीटर अंतर जास्त कापणार आहे आणि मग आपल्याला 60 किलोमीटर अंतर कापून बरोबर द्यायचं आहे. मग परत तासाला 10 किलोमीटर, तासाला 10 किलोमीटर. बघा 40 आणि 50 यांची वजाबाकी 10 किलोमीटर आली आणि मग ह्या 10 किलोमीटर प्रत्येक तासाला याप्रमाणे 60 किलोमीटर अंतर आपल्याला ऍडजस्ट करायचं किंवा बरोबरी करायचे. तासाला 10 होते, 60 करायचं म्हणजे किती तास लागणार आहेत, 6 तास लागणार. सोपं आहे, तोंडी उदाहरण आहे, कुठली बेरीज वजाबाकी गुणाकार न करता.
आणि मग 6 तासांनंतर या दोन्ही गाड्या एका ठिकाणावर असणार किंवा एकमेकाला भेटणार आहेत. मग 6 तास कधी, तर ही गाडी निघाल्यापासून, मग ही गाडी निघाल्यापासून 6 तास म्हणजे 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 आणि 1:30. मग 1:30चा पर्याय आहे आपल्याकडे, दुपारी 1:30 वाजताचा पर्याय आपल्याकडे आहे. हे उदाहरण आपण आणखीन असं सोडवू शकतो. 40 आणि 50 या दोघांनी भाग जाणारी, 40 आणि 50 या दोघांनी भाग जाणारी एक संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे. ती संख्या समजा 40 आणि 50 200 असेल. 200 किलोमीटर अंतर जायला या गाडीला 5 तास लागणार आहेत आणि 200 किलोमीटर अंतर जायला या गाडीला 4 तास लागणार आहेत. या गाडीला 4 तास लागणार आहेत. परंतु या गाडीला अंतर किती कव्हर करायचं आहे, तर 60 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे. आणि मग दोघातला फरक जर आपण बघितला, एका तासातला किती अंतराचा फरक पडतोय, त्यानुसार आपण त्याचं उत्तर काढू शकतोय. दुसरं एक पद्धत आहे आपल्याकडे सूत्राची. ते सूत्र काय सांगते आपल्याला, पहिल्या व दुसऱ्या गाडीतील वेळेचा फरक, दुसऱ्या गाडीच्या वेळेतील फरक, वेळेतील फरक गुणुले पहिल्या गाडीचा वेग, पहिल्या गाडीचा वेग. हे सूत्र लक्षातच ठेवावं लागणार आहे. हे सूत्र पाठच करावं नाही. वेग, पहिल्या गाडीचा वेग आणि खाली घ्यायचं आपल्याला भागाकारात दोन्ही गाड्याचा वेगातील फरक, दोन्ही गाड्याच्या वेगातील फरक. आणि हे जर आकडे आपण या ठिकाणी लिहिले, पहिल्या गाडी 6 वाजता निघले, दुसरी गाडी 7:30 वाजता निघले, म्हणजे 1.5 तास आहे. आणि 1.5 तास आपण कसं लिहितो, 1.5 या पद्धतीने लिहितो, गुणुले पहिल्या गाडीचा वेग किती आपल्याला, ताशी 40 किलोमीटर आहे. आणि दोन्ही गाड्यातील वेगातील फरक जो आहे तो किती आहे, पहिल्या गाडीचा वेग आपल्याला तासाचा 40 आहे आणि दुसऱ्या गाडीचा वेग आपल्याला दिलेला तो 50 आहे. म्हणजे वेगातील फरक किती झाला, 10 झाला. वेग 10 × 10, 10 × 40, 1.5 गुणिले 4, 1.5 गुणिले 4 म्हणजे आपण दशांश चिन्ह थोडं दुर्लक्षित करू. 15 गुणिले 4 केलं तर 15 × 4 60. परंतु दशांश चिन्ह एका कारणातून हे दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्हानंतरचे जे शून्य असतात ते आपण कॅल्क्युलेट करत नाही किंवा ते दुर्लक्षित करतो. म्हणजे 6 तास झाले. 6 तास ह्या गाड्यांच्या जागा सामान्य लागणार आहेत. आणि मग 6 तास कधीपासून, तर दुसरी गाडी निघाल्यापासून. दुसरी गाडी आपली निघाली 7:30 वाजता, 7:30 वाजल्यापासून 6 तास म्हणजेच 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 आणि 1:30. आपल्याकडे 1:30 हा पर्याय क्रमांक 3 ला आहे. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आपलं गणिताचं कन्सेप्टचा आजचा किंवा घटकचा आहे की एकाच ठिकाणाहून 2 गाड्या एकाच दिशेने वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या वेगाने निघाल्या तर त्या कधी भेटतील हे काढायचं आहे. आणि मग इथं उदाहरण आपल्याला आहे, पुण्याहून एकाच ठिकाणाहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्या. कुठून कुठे निघाल्या काही घेणं नाही, तरी पण आपण लिहूया. पुण्याहून निघाल्या त्या, नागपूरला चालल्या त्या. पहिली गाडी किती वाजता निघाली, दुपारी 12 वाजता निघाली, 12:45 निघाले, 12:45 निघाली. आणि त्या गाडीचा वेग होता तासाला 60 किलोमीटर. म्हणजे ही गाडी तासाला 60 किलोमीटर, 60 किलोमीटर, तासाला 60 किलोमीटर, तासाला 60 किलोमीटर, तासाला 60 किलोमीटर याप्रमाणे अंतर काटत जाणार आहे. परंतु त्याच दिवशी पुण्यातून त्याच ठिकाणावरून दुसरी एक बस किंवा दुसरी एक गाडी 2:15 किती मिनिटांनी, 2:15 निघाले. मात्र त्या गाडीचा वेग जो आहे तो तासी, पहिल्या गाडीचा 60 होता आणि दुसऱ्या गाडीचा ताशी 90 आहे. किती आहे, 90 आहे. म्हणजे पहिल्या तासात 90 किलोमीटर, दुसऱ्या तासात 90 किलोमीटर, तिसऱ्या तासात 90 किलोमीटर याप्रमाणे ही गाडी अंतर कापणार आहे.
आता पहिली गाडी आणि दुसरी गाडी यांच्या वेळेतला फरक बघू. म्हणजे काय होईल की बाबा दुसरी गाडी निघण्यापूर्वी तासाला 60 याप्रमाणे पहिल्या गाडीनं अंतर किती कापले बघू आपण. 12:45 ते 2:15, 12:45 ते 1:45 1 तास झाला, 1:45 ते 2 1 तास 15 मिनिटं झाले आणि वर पुन्हा 15 मिनिटं. म्हणजे पहिल्या गाडीचा प्रवास ही गाडी निघण्यापूर्वी 1.5 तास झाला. किती तास झाला? 1.5 तास. 1.5 तास आपण 1.5 याप्रमाणे लिहिलं. तासात 60 म्हणजे पहिल्या गाडीनं 1.5 तासात 90 किलोमीटर अंतर पार केले. किती अंतर पार केले? 90 किलोमीटर अंतर पार केले. आणि मग नंतर निघालेल्या गाडीला हे 90 किलोमीटर अंतर कापून तिच्या बरोबर येण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर दोन्हीतला वेगाचा फरक बघितला. 60 पहिलीचा आणि दुसरीचा 90 आहे. म्हणजे 60 मधून 90 जर गेलं तर 30 उरतं. आणि मग दुसरी गाडी पहिल्या गाडीपेक्षा प्रत्येक तासागणीस 2:15 नंतर 30 किलोमीटर एक्स्ट्रा जाणार आहे. आणि मग 30 किलोमीटर तासाला एक्स्ट्रा म्हणजे 90 किलोमीटर एक्स्ट्रा जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 90 भागिले 30, 30 एके 30, 30 त्रिक 90, 3 तास ज्यादा लागणार आहेत. आणि 3 तास ज्यादा म्हणजे दुसरी गाडी सुटल्यापासून 3 तास, 5 वाजून 15 मिनिटं. आणि 5 वाजून 15 मिनिटं आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. कोणतीही गणित क्रिया न करता आपण या पद्धतीने सुद्धा उत्तर काढू शकतो. हे उत्तर सरावानं तोंडी येतं. आता सूत्रानुसार जर म्हणाल तर सूत्रानुसार काय करायचं आपल्याला? वेळेतील फरक, दोन गाड्याचा निघण्यातील वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग, पहिल्या गाडीचा वेग आणि भागिले दोन्ही गाडीच्या वेगातील फरक. आता दोन्ही गाडीच्या वेगातील फरक या पद्धतीने आपल्याला सूत्र मांडून सूत्रातील किमती जर भरल्या तर उत्तर निघणार आहे. बघूया आपण उत्तर काय येते ह्या पद्धतीनं. वेळेतील फरक 12:45 आणि 2:15 याच्यामध्ये 1.5 तासाचा वेळ आहे. 1.5 तास आपण 1.5 च्या पद्धतीने लिहितो. गुणिले पहिल्या गाडीचा वेग, पहिल्या गाडीचा वेग किती आपल्याकडे? 60 आहे. आणि दोन गाड्याच्या वेगातील फरक 90 आणि 60 यातला फरक आला 30. 30 एके 30, 30 दुने 60. आता 1.5 गुणिले 2 आहे. थोड्या वेळासाठी आपण दशांश चिन्ह विसरून जाऊ. 15 गुणिले 2 केलं 30 आलं. परंतु इथं दशांश चिन्ह होतं, ते दशांश चिन्ह द्यावं लागणार. आणि मग 1 घरानंतर दशांश चिन्ह, दशांश चिन्हानंतर जर 0 असतील तर त्याची व्हॅल्यू आपण धरत नाही, म्हणजेच 3 तास आले. आणि हा वेळ जो आहे तो दुसरी गाडी निघाल्यापासून 3 तास म्हणजे 2.25 अधिक 3, 3.25, 4.25, 4.5 किंवा 5.15 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक 2 याप्रमाणे आपण उत्तर काढू शकतो. घाबरून न जाता कन्सेप्ट समजून जर उदाहरण सोडवले तर कमी वेळात आपण उदाहरण सोडवू शकतो. नाशिकवरून बस निघाली आहे, नागपूरला जायला निघाले. त्या 2 आहेत, त्या एकाच ठिकाणी सुटल्या. त्यातली तासी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक बस आहे, ती 9 वाजता सुटली आहे सकाळीच. आणि दुसरी 10:40 सुटली आहे आणि तिचा वेग मात्र आहे 72 किलोमीटर. तर त्या दोन गाड्या कधी भेटतील असं विचारले. नाशिकवरून जायला निघाले त्या नागपूरला. आपण ह्या पद्धतीने थोडस बघूया. किती वाजता निघाले पहिली बस? 9 वाजता निघाले. आता 9 वाजता निघाले पण तिचा वेग किती आहे? तासाला 54 किलोमीटर आहे. आपण थोड्याच्या तासाला म्हणण्यापेक्षा 60 मिनिटाला म्हणूया थोड्या वेळासाठी. 60 मिनिटं झाली की 54 किलोमीटर जाते. त्यानंतर दुसरी एक बस निघाली, ती मात्र 10:40 निघाली आणि तिचा वेग किती आहे? तासाला 72 किलोमीटर आहे. म्हणजे 72 किलोमीटर कधी आहे? 60 मिनिटाला आहे. 60 मिनिटाला किती आहे? 72 किलोमीटर आहे. आता ही बस निघण्यापूर्वी, दुसरी बस निघण्यापूर्वी ही बस कधी आली, किती मिनिटं आधी निघाली? 100 मिनिटं आधी निघाली. 1 तास आणि 40 मिनिटं आधी निघाली. मग ती 1 तास आणि 40 मिनिटं म्हणजे 100 मिनिटांमध्ये किती अंतर तिने जास्त कापलं असेल या गाडीपेक्षा ते काढायचं आपल्याला. मग आपण ते काढू शकतो बघा. 60 मिनिटाला
54 किलोमीटर गेले तर 100 मिनिटाला किती किलोमीटर जाईल? 54 गुणिले 60 भागिले जर 100 केलं तर उत्तर निघतंय 6 ला 0 ला 0 गेले 6 1 सॉरी 2 त्रिक 6 2 पंचे 10 पूर्ण भाग जात नाही आपण बघूया तरी पण 5 1 5 5 1 5 पुढे भाग जात नाही 0 घेतलं 85 40 10.8 गुणिले 3 8 त्रिक 24 ह्याचे गेले 2 3 0 0 2 2च 3 1 3 आणि दशांश चिन्ह आहे 32.4 किलोमीटर अंतर ती जास्त जाणार आहे आणि 32.4 किलोमीटर अंतर जास्त जाण्यासाठी थोडासा गुणाकार कुठेतरी चुकतोय आपला एकच मिनिट गुणाकार भागाकार कुठेतरी चुकायला आपला आपण नीट काळजीपूर्वक बघूया थोडंसं परत एकदा नीट बघू तासी वेग 54 किलोमीटर आहे आणि या गाडीपेक्षा 1 तास 40 मिनिटं म्हणजेच 100 मिनिटं ते आधी गेलेले आहेत मग 100 मिनिटात किती किलोमीटर जाऊ शकते ते आपण काढायचं आहे 60 मिनिटात किती जाते 54 जाते 54 गुणिले 100 भागिले जर 60 केलं आपला मागा गुणाकार चुकला होता भागाकार चुकला होता 6 ला 0 ला 0 गेला 6 1 6 6 9 54 9 गुणिले 10 म्हणजे 90 किलोमीटर ती तेवढ्या वेळात पुढे जाणार आहे आता 90 किलोमीटर गेले मग आपण काय करू शकतो या दोन्हीच्या गाडीचा स्पीड आणि त्यातला फरक बघितला तर ही गाडी तासाला ह्या गाडीपेक्षा 18 किलोमीटर जास्त जाते तासाला या गाडीचा स्पीड आहे 72 आणि पहिल्या गाडीचा स्पीड होता 54 म्हणजे स्पीड मध्ये फरक आहे 18 किलोमीटरचा म्हणजे ही गाडी तासाला पहिल्या गाडीपेक्षा 18 किलोमीटर पुढे जाते जास्त जाते आणि मग हे जास्त गेलेलं पूर्वीचं जे 90 किलोमीटर अंतर आहे ते कव्हर करायचं आहे म्हणजे ह्या 90 ला जर 18 ने भागलं 18 1 18 18 पंचे 90 5 तास लागणार आहेत किती तास 5 तास म्हणजे 10 वाजून 40 मिनिटानंतर 5 तास म्हणजे 11:40 12:40 ते 1:40 2:40 आणि 3:40 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3:40 हा योग्य पर्याय असणार आहे 5 तास हेच आपण सूत्रात सुद्धा काढू शकतो कसं काढायचं आणि इथं सूत्रात काढताना मात्र इथं आता दक्षता घ्यावी लागणार आहे बघा इथं दक्षता घ्यावी लागणार आहे कशी दक्षता घ्यावी लागते ते बघू सूत्र काय सांगते आपल्याला वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग भागिले वेगातील फरक हे सूत्र आहे आता वेळेतील फरक पहिली गाडी निघाली आहे 9 वाजता आणि दुसरी गाडी मिळाली आहे 10 वाजून 40 मिनिटांनी 10 वाजून 40 आणि 9 आपण पटकन काय करतो 1 आणि 1.40 लिहितो 1.40 हे जर आपण घेतलं तर आपलं उत्तर 100% चुकतंय मित्रांनो वेळेतील फरक इथं दशांश चिन्ह जर ह्या पद्धतीने घेतला तर चुकणार आहे इथं वेळेतील फरक आहे 100 मिनिटांचा आणि ह्या 100 मिनिटाला आपल्याला दशांश चिन्हात रूपांतर करून घ्यायचं आहे ते कसं करावं लागते तर त्याला 100 मिनिटाला 60 न भागलं 6 1 6 उरलं 4 ला भाग जात नाही म्हणून 4 वर 0 घेतला आणि दशांश चिन्ह दिलं 6 6 36 6 चा भाग बसला पुन्हा 6 6 36 आणि मग या वेळेचं दशांश अपूर्णांकात फरकात रूपांतर होतंय 1.66 आणि 1.66 गुणिले पहिल्या गाडीचा वेग आहे 54 आणि वेगातील फरक आहे 18 18 1 18 18 त्रिक 54 आणि मग ह्या 1.66 ला 1.66 गुणिले 3 जर केलं 6 त्रिक 18 हातचे गेले 6 त्रिक 18 आणि 19 हातचे गेले 3 1 3 3 1 3 आणि 1 4 4.98 म्हणजे जवळजवळ 5 तास 4.98 म्हणजे जवळजवळ 5 तास कारण हा फरक आपला ऍक्च्युअल निघालेला नाही 4.98 म्हणजेच 5 तास
या पद्धतीने आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 10:40 5 तास म्हणजेच 11:40, 12:40, 1:40, 2:40 आणि 3:40 हे उत्तर क्रमांक 3 याच पद्धतीने येणार आहे. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढावं लागणार. मग काही वेळेस सूत्राने जर गेलं ह्या आणि अशा प्रकारचं गणित आलं तर आपल्या गणिती क्रिया चुकतात. त्यामुळे आपण या पद्धतीने गेलं तर उदाहरण अचूकपणे सोडवू शकतो असं मला वाटतंय. आपण कुठली पद्धत अवलंबायची ते तुमच्यावर अवलंबून आहे. आपण पुढचं एक उदाहरण पाहूया. अशाच पद्धतीचं उदाहरण असणार आहे तेही. आता त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. एकाच ठिकाणून 2 गाड्या निघाल्या, त्यांचं स्पीड वेगळं आहे, त्यांचा वेळ वेगळा आहे, परंतु त्या एकमेकाला भेटणार आहेत आणि त्यांची भेटण्याची वेळ आपल्याला काढायची आहे. मुंबईहून पंढरपूरला 2 एसटी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 68 किमी वेगाने सुटली. हे मुंबई आहे आणि हे पंढरपूरला चालले असं आपण गृहीत धरूया. आणि ती तासाला 68 किलोमीटर जाते. किती? तासाला 68 किलोमीटर जाते, तासाला 68 किलोमीटर जाते, तासाला 68 किलोमीटर अशा पद्धतीचा प्रवास चालू असणार आहे. आणि ते सुटले आहे सायंकाळी. हे वेळ महत्वाचे आहेत बरं का बघणं. काही वेळेस उत्तर चुकतंय. सायंकाळी 4:50 सुटले. सायंकाळी ह्या शब्दाला महत्व लक्ष द्या. 4:50 सुटले. त्याच्यानंतर मुंबईवरनच त्याच ठिकाणावरनं पंढरपूरला जाण्यासाठी दुसरी एक बस निघाली. मुंबईवरनच पंढरपूरला जायला निघाली आणि ती निघाली सायंकाळीच. कधी निघाले? सायंकाळी निघाले. किती वाजता निघाले? 6:20 निघाले. आणि ती तासाला 72 किलोमीटर जाते. पहिल्या गाडीपेक्षा थोडं अंतर तिचं जास्त आहे जायचं तासाला. आता पहिली गाडी आणि दुसरी गाडी निघण्यापूर्वी पहिल्या गाडीने किती प्रवास केला हे आपल्याला काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं? दोन्हीच्या वेळेतला फरक बघावा. ही 4:50 हे 4:30 नाही, 4:50 आहे. हे 4:30 नाही हे लक्षात ठेवायचं आहे. इथं चुकतंय. हे उदाहरण ह्या घड्याळाच्या बाबतीत दशांश अपूर्णांक आणि टायमिंग हा चुकतोय. इथं 6:20 आहे, 6.20 नाही. 6.20 वेगळं आणि 4.5 वेगळं, 4:30 वेगळं, 4.50 वेगळं आणि 4:50 वेगळं. हे फरक इथं लक्षात घ्यावा लागणार. 4:50 आणि 6:20. 4:50 10 मिनिटं झाली म्हणजेच 5 वाजल्या. 5 वाजल्यापासून परत 6 वाजेपर्यंत 1 तास झाला. 1 तास 10 मिनिटं आणि पुन्हा वर 20 मिनिटं आहेत म्हणजेच 1 तास 30 मिनिटं म्हणजेच 1.5 तास. आणि 1.5 तास आपण 1.5 या पद्धतीने लिहू शकतो, लिहितो. आता 1.5 तासात एका तासाला किंवा 60 मिनिटाला 68 किलोमीटर आहे. तास 68 किलोमीटर जाते म्हणजे 90 मिनिटांमध्ये त्या गाडीनं अंतर किती कापलं असेल ते पहिल्यांदा काढावं लागेल. म्हणजे ही गाडी निघण्यापूर्वी त्या गाडीनं 1.5 तासात किंवा 90 मिनिटात किती अंतर कापलं ते काढू आपण. 90 गुणिले 68 भागिले 60. शून्याला शून्य गेला. 3 त्रिक 9, 3 दुने 6, बेक बे, बे त्रिक 6, बे चोक 8. 34 गुणिले 3, 4 त्रिकोण 12, खाचे गेले 1, 3 त्रिक 9 1 10. 102 किलोमीटर अंतर ती गाडी ही दुसरी गाडी निघण्यापूर्वी गेली. परंतु दुसरी गाडी काय करते? प्रत्येक तासाला तिच्यापेक्षा जास्त अंतर कापते. किती अंतर जास्त कापते? 72 वजा 68. 72 वजा 68. सॉरी इथं 72 नाही तर 85 आहे. सॉरी इथं 85 आपलं 72 नाही 85 आहे. आणि तासाला दुसरी गाडी किती अंतर कमी जास्त कापते? तर 17 किलोमीटर अंतर जास्त कापते. आणि पहिल्या गाडीने किती अंतर कापलेलं आहे? 102. म्हणजे प्रत्येक तासाला 17 किलोमीटर कट करत जाणार आहे. आणि ज्यावेळेस हे 102 संपणार आहेत त्यावेळेस त्या 2 गाड्या एका ठिकाणी असणार. म्हणजे तासाला 17 याप्रमाणे 102 अंतर कट करण्यासाठी किती वेळ लागेल त्याचा भागाकार करावा लागेल. 17चा पाढा जर पाडला असेल तर 6 तास लागतात असं आपल्याला कळतंय. आणि 6 तास म्हणजेच कधीपासून 6 तास? सायंकाळच्या 6 वाजल्यापासून पुढे 6 तास. 6 6 12 आणि वरचे 20 मिनिटं 12 वाजून 20 मिनिटं असा पर्याय आपल्याकडे असणार आहे.
12:20 हा एक पर्याय आणि हा एक पर्याय. सायंकाळच्या 6 नंतरचे 6 तास म्हणजे रात्रीचे 12:20 झाले असणार. पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हेच उत्तर आपण सूत्रानुसार काढू शकतो. काय सूत्रातलं? गाड्याच्या निघण्याच्या वेळेतील फरक. इथं वेळेतील फरक 1.5 तास आहे आणि 1.5 तास आपण 1.5 प्रमाणे लिहितो. वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग लिहितो. पहिल्या गाडीचा वेग किती आपल्याला माहित आहे? पहिल्या गाडीचा वेग आहे 68 आणि भागिले आपण असं करतो की त्या दोन गाडीच्या वेगातला फरक. दुसरी गाडी 85 ची आहे आणि पहिली गाडी 68 ची आहे. मग वेगातला फरक लिहितो आपण आणि ह्या सूत्रातल्या किमती घातल्यानंतर किती तासानं त्या गाड्या भेटतील हे समजतं. मग किती तासाने भेटतील बघू आपण. 1.5 गुणुले पहिल्या गाडीचा वेग आहे 68 भागिले वेळेतील फरक आहे 17. 17 चोक 68, 4चा भाग गेला, 15 चोक 60. दशांश चिन्ह एक घरानंतर येतं, दशांश चिन्ह दिलं आणि दशांश चिन्ह नंतर 0 असतील तर आपण ते कॅल्क्युलेट करत नाही. म्हणजे 6 तासानं त्या गाड्या एकमेकाला भेटणार आहेत. 6 तासानं म्हणजे कधी? दुसरी गाडी निघाल्यापासून 6 तास. दुसरी गाडी सायंकाळी 6 वाजता निघाली, तिथनं 6 तास म्हणजेच 12:20. पण सायंकाळच्या 6 नंतरचे 12 म्हणजेच रात्रीचे 12. पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. तर मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने दोन वेगवेगळ्या गाड्या जात आहेत. त्या दोन गाड्यांच्या निघण्याच्या वेळा आणि त्यांचे वेग वेगवेगळे आहेत, परंतु त्या एकदा त्यांच्या प्रवासात एकमेकाला भेटणार आहेत आणि त्या किती वाजता भेटतील हे कसं सोडवायचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. उद्या आपण अशाच प्रकारच्या नवीन उदाहरणासह भेटणार आहोत. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.